उपयोगी किचन टिप्स. नंबर 1, रोज दह्याचे सेवन केल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 2, बडीशेप दुधात मिसळून प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. नंबर 3, रोज रात्री लघवी करून झोपल्याने तुमची किडनी कधीच खराब होत नाही. नंबर 4, कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, त्यामुळे पोटाचे आजार होतात. नंबर 5, रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरले तर केस मजबूत होतात. नंबर 6, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते. नंबर 7, रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ही चपाती रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्याने गॅस, अपचन तसेच पोटाच्या खूप साऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. नंबर 8, मूतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा, यामुळे खडे गळून जातात. नंबर 9, रोज सकाळी एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो. नंबर 10, रोज रात्री नापीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते. नंबर 11, साखरेऐवजी गुळाचा वापर केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. नंबर 12, रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते. नंबर 13, जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रात्री झोपताना ओठांना दही लावून झोपावे, त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात. नंबर 14, सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही. नंबर 15, झोपण्याआधी कोमट पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते. नंबर 16, रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते. नंबर 17, कोथिंबिरीचा रस डोक्याला टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते. नंबर 18, जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. नंबर 19, खूप थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. नंबर 20, दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नये, त्यामुळे पोटाचे आजार होतात. नंबर 21, नेहमी चिरतरुण दिसण्यासाठी दुधात एक खारीक उकळून प्या. नंबर 22, फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते. नंबर 23, वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा. नंबर 24, केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावा. नंबर 25, पुदिन्याच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. नंबर 26, कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे 2 ते 3 थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो. नंबर 27, जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना बदामाचे तेल घालावे, त्यामुळे पोट हळूहळू कमी होते. जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर अशाच टिप्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.